ज्या मातीला आपण आईसारखं जपतो, जिथं पीक उभं राहतं, तिथं आज पाण्याचा महापूर घुसला होता. पुराचे पाणी शेतात तसेच गावात, घराच्या ओट्यांपर्यंत ते शेताच्या बांधापर्यंत घुसलं होतं. तेवढ्यात आकाशामध्ये एक आशेचा किरण दिसला. कडा शहरामध्ये पुराचे पाणी शिरले होते आणि त्याच्यामध्ये काही लोक अडकले होते. आमचे आमदार श्री सुरेश अण्णा धस यांनी तात्काळ NDRF टीम बोलावली होती आणि या पुरात अडकलेल्या सर्व नागरिकांना सुखरूपपणे या टीमने पुराच्या बाहेर काढलं. त्यानंतर अद्वैतला घेऊन मी पुराचे पाणी पाहायला गेलो होतो. दुपार झाली होती तरी पाणी अजून काही ओसरलेलं नव्हतं. त्यानंतर मी गेलो थेट शेतात आणि हे पाहून मला एकच आठवलं, जसं काही अलकनंदा आणि भागीरथी यांचा संगम होत आहे. क्षणभर असं वाटलं की हा निसर्ग किती सुंदर आहे आणि असंही वाटतंय की तेवढाच कठोर देखील आहे. त्यानंतर शेतात गेलो, पण शेतातलं दृश्य हे मन पिळवटून टाकणारं होतं. वावरात तळ्याचं स्वरूप झालं होतं, तर काही कांदे हे पावसाने पडले होते आणि वाहूनही गेले होते. कष्टाने जपलेलं पीक हे क्षणात नष्ट होणं हे पाहणं म्हणजे शेतकऱ्याच्या आयुष्याचं सर्वात मोठं दुःख आहे. नंतर इकडे विहिरीमध्ये पाझर फुटायला सुरुवात झाली होती. जणू काही निसर्गाने पुन्हा आपली ताकद दाखवून दिली होती. शेवटी घरी निघालो होतो आणि हातात फक्त ओलसर माती आणि डोळ्यासमोर पावसाने पडलेले कांदे होते. पण हा संघर्ष नवा नाही, निसर्गाची परीक्षा खूप मोठी आहे. शेतकरी पुन्हा उभा राहील हाच खरा विश्वास आहे. रामकृष्ण हरी.